नहीं चलेगी, मोदी शाह की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। चेंबूरमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. दिल्लीत सुरू असलेल्या सीजेबीच्या आंदोलनाला समर्थन आणि कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज मुंबईतील विविध भागामध्ये आंदोलने करण्यात आली. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील तरुण व स्थानिक रहिवाशांनी निषेध मोर्चा काढत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे कूच केली. हायवे रोखण्यासाठी निघालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मार्गातच अडवले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात काही काळ शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी मोर्चा पुन्हा सिद्धार्थ कॉलनीच्या दिशेने वळवला. आंदोलनादरम्यान जय भीम तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी घोषणांद्वारे केली. दरम्यान पोलिसांनी सिद्धार्थ नगर परिसरात सर्व बाजूंनी बंदोबस्त ठेवत आंदोलनकर्त्यांना तिथेच थांबवले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे निवेदन सादर करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुळात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. माझं 35 वर्ष वय आहे आणि आतापर्यंत आम्ही सिद्धार्थ कॉलनीतून लहानपणापासून खूप आंदोलन बघितले. बट हे पहिलं आंदोलन असं आहे की सुरुवात होण्याआधीच आंदोलनकर्त्यांपेक्षा मोठ्या संख्येने पोलीस फाटा अवेलेबल आहे. रात्री 8 ते 9च्या सुमारास आमचा म्हणजे एक निर्णय झाला की एक दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला त्यांच्या विरोधात एक तीव्र आंदोलन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदरची माहिती मिळाली की आज सिद्धार्थ कॉलनीमधून मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन होणार आहे. तर सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि सिद्धार्थ कॉलनीतील आंदोलन हे चेंबूरमध्येच तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहिती आंदोलन कशा प्रकारे असते आणि त्याचीच झाशी चेंबूर पोलीस स्टेशननी घेतल्यामुळे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 10 ते 11 पर्यंत सर्व कार्यकर्ते सर्व तरुणांना नोटीस दिलेल्या आहेत. काही लोकांना फोन केले. सिद्धार्थ कॉलनीतल्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये पण पोलीस उभे आहेत आणि त्यांना बाहेर येऊन देत नाही. हे एक प्रकारे चुकीचं आहे. आमची मागणी एकच आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांमुळे एवढ्या विद्यार्थ्यांना जर त्रास होतोय ते एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला बीजेपी सरकारला त्रास कुठे, अडचण कुठे. तसेच जे 20 ते 22 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटीचा निधी भेटायला पाहिजे आणि नुकतंच जे 6 महिने 3 महिन्यामध्ये जे CET झालं किंवा नीटचे एक्झाममध्ये जो पेपर लीक होतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे, नेमकं षडयंत्र कोण आहे ते अजूनपर्यंत समोर आलं नाही. जे 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तो केवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू नसून भारतातील सर्व कुटुंबावरती एक पडलेला दुःखाचा डोंगर आहे. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.